वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित, सकस आणि विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती हीच सशक्त राष्ट्र निर्मितीची खरी पायाभरणी असल्याचं प्रतिपादन नागपूर येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती विकास विभागीय संस्थेचे संचालक अजय सिंग राजपूत यांनी केलं। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथे आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। आज ग्राहकांच्या मनात भाजीपाला, फळं आणि अन्नधान्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मात्र कृषी शास्त्रज्ञांनी गाव पातळीवर सहज अवलंबिता येतील अशी रसायनमुक्त, नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादन तंत्र विकसित केली आहे। या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि वापर वाढवल्यास तंदुरुस्त समाज निर्मिती शक्य होईल असा विश्वास राजपूत यांनी व्यक्त केला। महाविद्यालय स्तरावर प्रथमच ही राष्ट्रीय परिषद होतीये। परिषदेत शाश्वत शेती, डिजिटल कृषी, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अचूक शेती, हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान, मूल्यवर्धन व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण, तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराची गरज आदी विषयांवर सखोल चर्चा होणार आहे। देशभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून संशोधन पेपर आणि पोस्टर सादरीकरणातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झालंय। ही परिषद केवळ शैक्षणिक कार्यक्रम न राहता तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत शेतीसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय।